शिवलागरच्या घरात होती जुनी पुराणी फ्यूजची पेटी, तिच्यात निघालाय घोणस जातीचा साप छोटा आणि ऋषी व्लॉगरनं दुपारच्या टायमाला करून घेतला घोटाळा मोठा. पता नहीं किस बहानचोद की नजर लगी भाई. तर मंडळी झाला असं का आज सकाळी सकाळी रँड्रिका फोकरीत तुमचा व्लॉगर निघाला होता वावराच्या दिशेने. कारण कसं इकडे येऊन आपल्याला आहे ना एक महत्वाचं काम करायचं होतं, ते म्हणजे जी की आपण कोबीचा प्लॉट लावलाय ना त्या वावराला आपल्याला आळी लागू नये आणि बुरशी येऊ नये म्हणून बुरशीनाशक कीटकनाशक मारायचं होतं. आता ते मारायला सुरुवातही केली होती आणि ते मारूनही झालं होतं. त्यानंतरच रँड्रिका फोकरीत निघालो होतो परत घराच्या दिशेने. घरी आल्याच्या नंतर पंप एक्सचेंज केला, दुसरा पंप घेऊन निघालो होतो मी आपल्या टमाट्याला ड्रिचिंग करायसाठी. जाता जाता आपल्या गिरीश नानाच्या दुकानात गेलो, तिडून ह्युमिक आणि धानुस्टीन घेतलं, तेच आपल्याला मारायचं होतं. पण त्याआधी मला एक आठवलं का कातर घेऊन जावा आणि आपल्या पेटीजवळ जे गबाळ झालंय ना ते गबाळ काढून टाकावं. या गबाळामुळे असं हो राहिलं का आपल्या मोबाईल ॲटोला आहे ना रेंजच जात नाही. मग गबाळ साफ केलं, पेटी लावून घेतली आणि त्यानंतरच आलो होतो आपल्या ड्रिचिंगच्या ठिकाणी. आता इथं आल्याच्या नंतर पंप भरायला सुरुवात केली. पंप भरला ना आपल्या प्लॉटला ड्रिचिंग चालूच केली होती. आता बरेच जण विचारतील ही व्हरायटी कोणती आहे, तर मित्रांनो ही आपण 108 नावाची कोणती तरी नवीन व्हरायटी आली ती लावली आहे. ही पाहुणे आपल्याकडे पाहून मजा घेतो आणि त्यानंतर झाला आपला असा घोटाळा. म्हणजे काय तर तुमच्या भावाचा झालाय ऍक्सिडेंट आणि त्या ऍक्सिडेंटमुळे तुमच्या भावाचे व्हिडिओ काय आता इंस्टाग्रामवरती येत नाही. तर बरेच जण विचारतील की ऍक्सिडेंट कसा झाला, काय झालं, तर मित्रांनो ते सांगायचं काय मी आता स्थितीत नाही. ज्यावेळी पूर्णपणे बरा होईल त्या टायमाला तुम्हाला सगळं सांगेल नेमकं झालं काय होतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचा भाऊ लवकरात लवकर उठून व्हिडिओ बनवायला तयार व्हावा यासाठी फटाफट व्हिडिओला एक कमेंट करून जा.